नाशिक जिल्ह्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवारी सकाळी 10 वाजता गवळाणे फाटा येथे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। अन्यायकारक भूसंपादन, अपुरं मोबदला आणि प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर, कैलास खांडबहाले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। यावेळी शहरातील विविध भागातील मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते। आंदोलकांनी सरकार आणि जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रिंग रोड प्रकल्पातील कथित अनियमित विरोधात आवाज उठविला। शेतकऱ्यांनी प्रशासनावर संमती न घेता भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आरोप केला। पूर्वीच्या आराखड्यात डीपी रोड आणि टीपी रोड अस्तित्वात असताना नव्याने रिंग रोडचा प्रस्ताव पुढे आणून सुपीक शेती जमीन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप आंदोलकांनी केले। तसेच भूसंपादनाच्या मोबदल्यामुळे मोठी तफावत असल्याने अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। योग्य पुनर्वसन, एकसमान व न्याय मोबदला आणि शेतकऱ्यांची लेखी संमती घेतल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया राबवू नये अशी मागणी करण्यात आली। आंदोलन दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवला होता। काही काळ महामार्गावरील वाहतुकीचा परिणाम झाला असला तरी पोलीस प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळी शेतकरी प्रतिनिधीच पोलीस आयुक्त निवेदन देत रिंग रोड प्रकल्पातील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यात मागणी केली। तसेच शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी पावसाळी अधिवेशनात विधान भवनावर आणि त्यानंतर मुंबई येथे मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। शेतकऱ्यांच्या संमती, न्याय मोबदला, न्याय पारदर्शक भूसंपादन प्रक्रिया राबविल्याशिवाय रिंग रोड प्रकल्पाला विरोध कायम राहील अशी भूमिका प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने स्पष्ट केली आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।